लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसल्यानं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात धार्मिक ध्रुवीकरणाच्या मुद्द्यावर भर देण्यात आला। वोट जिहाद, बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सैफ है चे नारे देण्यात आले। तर मुस्लिम लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानींनी तर यावेळी अगदी उघडपणे महाविकास आघाडीला मतदान करा असं जणू फरमानच काढलं। मात्र महाराष्ट्रातील निवडणुकीत मुस्लिम मतदारांचा नवा ट्रेंड समोर आलाय। वोट बँकेचं राजकारण झुगारत मुस्लिम मतदारांनी भाजपच्या महायुतीच्या पारड्यात भरभरून दान टाकले मतांचं। पाहूयात या रिपोर्टमधून। आता या ठिकाणी वोट जिहाद सुरू झालेला आहे। महायुति है तो सेफ है, एक है तो सेफ है। ज्या भाजपनं लोकसभा निवडणुकीत वोट जिहाद झाल्याचा आरोप केला, त्याच भाजपसह महायुतीला विधानसभेत मुस्लिम बहुल मतदारसंघात मोठं यश मिळालं। मुस्लिम बहुल 38 मतदारसंघांपैकी महायुतीनं 21 ठिकाणी बाजी मारली। त्यातील सर्वाधिक 14 जागा भाजपने जिंकल्या। 38 मतदारसंघांपैकी महायुती 21, महाविकास आघाडी 14, सपा 2 आणि MIM 1 अशा मुस्लिम बहुल मतदारसंघात यश मिळालं। मुस्लिम बहुल 38 मतदारसंघात कोणत्या पक्षाला किती यश मिळालं ते बघूया। भाजपा 14, शिंदेची शिवसेना 5, अजितदादांची राष्ट्रवादी 2, ठाकरेंची शिवसेना 6, काँग्रेस 5, शरद पवारांची राष्ट्रवादी 3। 20 तारखेला तुमचं मतदान दिसलं पाहिजे। ते जर वोट जिहाद करत असतील तर मतांचं धर्मयुद्ध करण्याकरता संभाजीनगर तयार पाहिजे। संभाजीनगरने मतांचं धर्मयुद्ध करून या ठिकाणी पुन्हा एकदा धर्माची स्थापना काय असते, छत्रपती शिवरायांचा आवाज काय असतो, छत्रपती शिवरायांचं देव देश आणि धर्माचा मंत्र काय असतो ते या संभाजीनगरला दाखवून देण्याची वेळ आहे। आपको याद रखना है, एक है तो सेफ है, एक है तो, एक है तो, एक है तो। 6 महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला मोठा पराभव पत्करावा लागला। वोट जिहादमुळे महाविकास आघाडीचा विजय झाल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांकडून करण्यात आला। त्या पार्श्वभूमीवर बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है हे नारे भाजपकडून देण्यात आले। विधानसभा निवडणुकीत हिंदूंनी धर्मयुद्ध पुकारावं असं आवाहन देखील केलं गेलं। विशेष म्हणजे भाजपने एकाही मुस्लिम व्यक्तीला उमेदवारी दिली नव्हती, तरीही मुस्लिम बहुल मतदारसंघात भाजपचे उमेदवार 20 ते 25 हजार मतांच्या फरकानं जिंकलेत। महायुतीनं जिंकलेल्या मुस्लिम बहुल क्षेत्रातल्या जागा कोणत्या बघूया। भाजपा भिवंडी पश्चिम, संभाजीनगर पश्चिम, अंधेरी पश्चिम, अकोट, वांद्रे पश्चिम, सोलापूर मध्य, धुळे शहर, नागपूर मध्य, सायन कोळीवाडा, कारंजा, पुणे कॅन्टोन्मेंट, रावेर, वाशिम, मलकापूर। शिंदेची शिवसेना संभाजीनगर पूर्व, कुर्ला, चांदिवली, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण। राष्ट्रवादी काँग्रेस अमरावती, अणुशक्तीनगर। त्याच्यामुळे जे आमचं लोकसभेच्या इलेक्शनमध्ये दुर्लक्ष झालं ते या इलेक्शनमध्ये दुर्लक्ष झालं नाही। माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं सभा घेतल्या, अनेक ठिकाणी ते गेले आणि त्याची प्रचिती पूर्ण महाराष्ट्रामध्ये आलेली आहे। नरेंद्र मोदी साहेबांनी सभा घेतल्या, अमित शाह साहेबांनी सभा घेतल्या, योगी साहेबांनी सभा घेतल्या, त्याच्यामुळे पर्सेंटेज आमचं वाढलं आणि आम्ही सत्तेमध्ये आलो। एक प्रकारचा अपप्रचार करण्यात आला की तू जर युती आली तर फार काय होईल, कुणासाठी तर मुसलमानासाठी। ही फार चुकीची गोष्ट आहे। अशा प्रकारे कुणाला पाठिंबा देण्यासाठी कुणाचा तुम्ही ठेका घेतलेला नाही की ह्या समाजाचा तुम्ही या समाजाला सांगितलं की तुम्ही त्यांना वोट करा, हे सर्व चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे। आणि जे युतीला बहुमत मिळालं आता ज्या प्रकारे मिळालं त्यांनी केलेल्या कामाचं त्यांचं श्रेय असेल किंवा आघाडी त्यामध्ये कमकुवत पडली। वोट जिहाद ज्या मालेगावच्या नावाने केलं, ज्या धुळ्यामध्ये नाशिकमध्ये शोभा बच्चावांना मालेगावमधनं भरभरून मतं पडली म्हणून जे बोलतात, वोट जिहादमध्ये भारतीय जनता पक्ष किती मुस्लिमांना जागा देतो, देशात काय महाराष्ट्रात काय संपूर्ण देशात एक खासदार एक आमदार त्यांचे दाखवावेत। जे 2 आहेत त्यांचे ते सुद्धा त्यांचं जर नातं गोतं बघितलं तर त्यांचे ते आपल्या भारतीय जनता पक्षाचे दोन्ही जावई आहेत।
यापेक्षा ह्या वोट जिहादमध्ये काय अर्थ नाही. ऑल इंडिया मुस्लिम लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानींनी यावेळी अगदी उघडपणे महाविकास आघाडीला मतदान करण्याचं फरमान काढलं होतं. पण असं असतानाही मुस्लिम मतदारांनी सुद्धा भाजपसह महायुतीला कौल दिला. लाडकी बहीणसह इतर महिला केंद्रित योजनांचा परिणाम म्हणून अगदी उघडपणे मुस्लिम महिलांनी महायुतीला साथ दिल्याचं स्पष्ट झालंय. ज्या पद्धतीनं महायुतीचा विजय झाला त्यातून महायुतीला मुस्लिम मतदारांना सुद्धा जोडण्यात यश आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता बदललेल्या राजकारणात मुस्लिम मतदारही विकासाभिमुख राजकारणाला पसंती देत असल्याचं दिसतंय. पण प्रश्न असा पडतो की खरंच वोट जिहाद अस्तित्वात आहे का? ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.